नाव दर्शन रावसाहेब आहे. माझं शेतकरी कृषी औषध झालंय. देवळा इथे माझं दुकान आहे. तर सर या वर्षी गेल्यामुळे बरेच बाग आधीच खराब झाले, त्यामुळे लोकांची सप्टेंबर महिन्यात तयारी छाटणीची. तर सप्टेंबर महिन्यात बाग म्हणजे चौकीमधून निघायला सुरुवात होते, त्याच्यावर थोडंसं नियोजन पाहिजे होतं. ओके. आता जर मृग बहार जसं यांचं झालं की आता मृग बहार मी फेल होणार आहे, मग मी हस्तात जाणार आहे, तर तिथं ती निघणारी जी काही केन आहे ती जास्त राहणार आहे. हा, हे बघा 3 बहार आहेत डाळिंबामध्ये. मृग बहारामध्ये ऑक्टोबर हीट मध्ये तेलकट कंट्रोल करा, तुम्ही खानदानी शेतकरी. आंबे बहारामध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस प्लेग आणि बॉईल कंट्रोल करा, तुम्ही खानदानी डाळिंब बागायतदार. आणि हस्त बहारामध्ये तुम्ही सेटिंग करून दाखवा, तुम्ही खानदानी डाळिंब बागायतदार. क्लिअर? तर हे 3 मेन मुद्दे आहेत त्या बहारामध्ये. हे 3 मेन मुद्दे आहेत. मग आता हस्तबहार कोणी घ्यावा? ज्याने तेलकटला वैतागलेला आहे, त्याने 1 वर्ष झाडावरती काम करायचं. जसं आता त्यांनी सांगितलं की टाकळीमध्ये माझा बाग आहे आणि खूप तेलकट होता, तर मग मी काय म्हणेल की त्यांनी वर्षभर थांबावं. जे आतमधून झाड खोकलं झालेलं आहे 13 वर्ष, त्याच्यापासून दरवर्षी घेता येते, त्याला आतमध्ये पूर्ण रिफिल करा, पानं एकदम चांगले मॅच्युअर्ड होऊ द्या आणि पुढच्या वर्षी पाऊस पडल्यानंतर पाणी बंद करा. मे मध्ये जून मध्ये जेव्हाही पाऊस येईल तेव्हा पाणी बंद करा. जरी फुलं आले तर ते फुलं तोडा आणि 0050चे 3 फवारण्या. पहिली फवारणी 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 4 दिवसांनी दुसरी फवारणी 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 4 दिवसांनी तिसरी फवारणी 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या 0050च्या 3 फवारण्या झाल्या. त्याच्यानंतर पुन्हा 4 दिवसांनी 05234 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, पुन्हा 4 दिवसांनी 05234 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि पुन्हा 4 दिवसांनी 05234 5 ग्रॅम अधिक इथ्रेल 2 मिली. 4 दिवसाच्या अंतराने 7 फवारण्या आपण घेतल्या. तुमच्या इथं पाऊस चालू असू द्या, तुम्ही एवढ्या फवारण्या फक्त घ्या आणि पानावर पाणी नसताना मारा. आणि हे पाणी सुकल्यानंतर 2 तास पाऊस येणार नाही अशा वातावरणात मारा. तुमची पानगळ 1 नंबर होते. पूर्ण झाड पिवळं होतं, मी म्हणणार नाही हळदीसारखं, पण पूर्ण पान पिवळं होतं, गळून जातं, स्टोरेज आतमध्ये जातं आणि तेच अतिरिक्त स्टोरेज तुमच्या हस्तभारामध्ये कळी बाहेर घेऊन येतं. आता ती कळी बाहेर आल्यानंतर रिटर्न मान्सूनचे धोधो पाऊस जर संध्याकाळी पडले तर पुन्हा गळणार आहे. मग असं वातावरण जर तिथं झालं, कळी निघण्यासाठी मी सांगितले की हे 7 स्प्रे तुम्हाला घ्यायचे, खर्च नाहीये पण फवारा मारायची कॉस्ट आहे, तर ते तुम्हाला करावं लागेल. मग आता जेव्हा तुमची कळी बाहेर येणार आहे आणि मादी कळी उमलणार आहे, त्यावेळेस जर विजाकडून पाऊस पडणार असतील तर तुम्ही ब्रॉन्झ नावाचं प्रोडक्ट आहे डिलाइट ॲग्रोचं, ते तुम्ही 1 मिली प्रति लिटर पाणी. पहिलं मी याच्यामध्ये होमोब्रॉस्लॉइड आहे, होमोब्रॉस्लॉइड अधिक सायटोकायनिन एकत्र घेण्यासाठी 6BA टाका असं सांगायचो, परंतु अनारिका बंद झालं. मग आता ह्या प्रोडक्टमध्ये होमोब्रॉस्लॉइड आहे, अधिक त्याच्यामध्ये 6BA टाकायची गरज नाही, कारण हे ऑलरेडी मिक्सचर आहे. होमोब्रॉस्लॉइड आणि सायटोकायनिन दोन्ही एकत्र आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा 6BA टाकू नका. बरेच लोक त्याला टाकतात, तर ते टाकायचं नाही आपल्याला. आणि मग त्याची फवारणी करा, जे तुमची तर ड्रॉपिंग कमी करेल आणि तुमची सेटिंग मिळणार आहे. क्लिअर? हा झाला आपला पॉइंट. ज्या बाग फेल गेलेल्या आहेत त्या पण नवीन पकडतील. काही लोक असे पण असतात की ते रेग्युलर आपली सप्टेंबर महिन्यात छाटणी करतील, तर मग त्यावेळेस होतं काय माहिती का, चौकी बनून जाते पण त्यामधून फुल यायच्या ऐवजी तिथून केन निघते. त्याबद्दलचं नियोजन. हा, मग आता केन थांबवायची असेल तर तुमच्याकडे 2 प्रोडक्ट आहेत, एक आहे सिलिकॉन आणि एक आहे बोराटेक एमओ. तर सिलिकॉन मध्ये 1 नंबरचा ब्रँड जगामध्ये जो आहे तो आहे सिलामोल. सिलामोलच्या तोडीस तोड जर तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल तर ऑर्थोमॅक्स नावाचं एक प्रोडक्ट आहे, ते पण 2% सिलिकॉन त्याच्यामध्ये आहे, ऑर्थोसिलिसिक ऍसिड.
तर ते तुम्ही घेऊ शकता, जे तुमच्या मार्केटला मिळेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या. आणि जेव्हा केन दिसायला लागेल किंवा 15व्या दिवशी आणि 25व्या दिवशी हे 2 स्प्रे तुम्ही बोराटेक एमओ 1.25 मिली प्रति लिटर पाणी द्यायचेच, तेवढं द्या. क्लिअर.